पुणे PMPLच्या ताफ्यात नव्याने डबल डेकर बस सहभागी होणार आहेत आणि त्या डबल डेकर बसची टेस्ट रन जी आहे ती सध्या सुरू आहे। आपण पाहतोय पुण्यात PMPLच्या प्रवासी जे आहेत मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात आणि त्यासाठी ही डबल डेकर बस जी आहे ती पुणेकरांच्या सेवेत आणली जाणार आहे। पुण्यातल्या कात्रज डेपोतून खरं तर याचा सगळा टेस्ट ड्राईल केली जाते। माझ्यासोबत PMPLचे CMD आहेत पंकज देवरे सर। एकूणच आता ही सगळी टेस्ट रन करत असताना पुण्यातल्या रस्त्यांवर डबल डेकर बस चालते का हा मोठा प्रश्न आहे, कारण पुण्यातले अरुंद रस्ते यामुळे याच्या आधी 10 ते 15 दिवस ट्रायल रन केली जाणार आहे। सर डबल डेकर बसची ट्रायल रन करताय, काय नेमकं सगळं ह्याचा हेतू असणार आहे? याच्यामध्ये प्रामुख्याने जिथं पुण्याचे रस्ते मोठे आहेत, जिथं आपल्याला केबल किंवा झाडांचा अडथळा येत नाही, त्या ठिकाणी 50च्या ऐवजी 85 प्रवासी वाहून देता येतील आपल्याला। ह्या स्विच कंपनीच्या ज्या बसेस आहेत ह्या अतिशय अत्याधुनिक आहेत। CCTV AC आणि मध्ये आपण त्याला IT पार्कमध्ये जर वायफायची सुविधा दिली तर बसेसमध्ये सुद्धा लोक काम करू शकतील आणि डबल डेकरच्या माध्यमातून आपल्याला उत्पन्नाचं सुद्धा एक चांगलं साधन PMPLला मिळू शकेल आणि त्याला प्रतिसाद कसा मिळतो त्या दृष्टीने आपण ग्रामीण भागात सुद्धा ही सुविधा वाढवण्याचा प्रयत्न करू। सर पुण्यातले अरुंद रस्त्यामुळे ही आता कुठं प्राथमिकता चालवण्यात येणार आहे, त्याची टेस्ट कसं होणार? प्रायमरी त्याच्यामध्ये आपण आता 4 रूटचा सर्वे केलेला आहे। त्या 4 रूटमध्ये मुख्यत्वे करून हिंजवडी फेज 3 ते हिंजवडी फेज 3 वर्तुळ 15.50 किलोमीटर, दुसरं रामवाडी मेट्रो स्टेशन ते इंटरनॅशनल पार्क खराडी 10 किलोमीटर, मगरपट्टा सिटी ते कल्याणी नगर मेट्रो स्टेशन, पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ मार्गे विमाननगर, अशा आपण 4 रूटचा सर्वे फायनल करून 4 रूटवर आता ही बस आपण आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 8 दिवस घेणार आहोत, यशस्वी झाले, अडथळा आला नाही, कुठं काही हिंडरन्स नसतं तर आपण त्या मार्गावर त्या बसेस सुरू करू। प्राथमिक कसं आहे, याची किंमत काय आहे आणि ही सिटिंग अरेंजमेंट कशी आहे? याची सिटिंग अरेंजमेंट एकूण 65 सिटिंग आहे प्लस 21 स्टँडिंग, तर 85 ते 86 लोक त्याच्यामध्ये प्रवास करू शकतात। त्याचं चार्जिंग पिरियड आहे आणि ऑनलाईनमध्ये 150 किलोमीटर चार्जिंगमध्ये ते जाऊ शकतं। सर किंमत किती आहे, प्राथमिकता काय घ्यायचं? प्राथमिकता PMPLच्या सुरुवातीला GCC तत्वावर आम्ही एक 10 बसेस घेऊ ग्रॉस कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर, कारण या गाडीची किंमत 2 कोटी आहे। जर GCC तत्वावरती 10 बसेस जर यशस्वी झाल्या, उत्पन्न ताळमेळ घेऊ आणि उत्पन्न जर व्यवस्थित असेल आणि प्रवाशांनाही सुलभता आली असेल तर त्या दृष्टीने आपण पुढचा निर्णय घेऊ। सर याचा घेण्यामागचा खरं तर उद्देश काय आहे, म्हणजे डबल डेकर बसचा काय उद्देश आहे? डबल डेकरचा उद्देश हाच आहे की पुण्यामध्ये रस्ते जे आहेत ते आपण वाढवू शकत नाहीत आणि एका वेळेस एकाच बसमध्ये 85 प्रवासी त्याच्यामध्ये प्रवास करू शकतील। आपण बघतो की ज्या पीक आवर्समध्ये प्रामुख्याने सकाळी 8 ते 11 आणि 9च्या दरम्यान प्रवासी, अशा 2 डबल 200 प्रवासी एकाच वेळेस एका रूटला प्रवाशांना ही सुविधावर गाड्या चालतील। ह्या सगळ्याच अँगलने आम्ही ते डबल डेकरचं पुण्यामध्ये आणण्याचा विचार केला। नक्कीच आपण पाहतो की डबल डेकर बस प्रवाशांची सुलभता असेल किंवा जे अरुंद रस्ते आहेत यासाठी पुणे PMPL कडून आता डबल डेकर बसची ट्रायल रन केली जाते। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।